हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आता आपण जाणार आहे त्र्यंबकेश्वर आज स्टेला, त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी। आणि आज तिथे स्टे आहे आपला लालपरीमध्ये आपण जाणार आहे आज। चला निघूया। चला आपण आता बोईसरमधून बाहेर निघतोय। संध्याकाळचा व्ह्यू एन्जॉय करत करत आजच संध्याकाळी दर्शन घेऊ त्र्यंबकेश्वरचे। चला, हर हर महादेव। गाडीला भूक लागलेली आहे, गाडीला आता जरा पेट्रोल पाणी करूया आणि मग निघूया। विक्रमगडला पोहोचलो आपण। विक्रमगड क्रॉस करतोय। आपण आता जव्हार क्रॉस करतोय। आता नाशिक रोडला लागलेलो आहे आपण, आता नाशिक येईल। आता त्र्यंबकेश्वरला पोहोचलेलो आहे आपण। इथे भक्त निवास आहे गजानन महाराजांचं, तिथे बघूया राहण्याची सोय होते का। आता नाशिकला आपला फ्लॅट आहे, तिकडे जाऊ। पहिले मध्ये जाऊन येतो। हे महाराजांचं मंदिर आहे, पण जाऊ मध्ये दर्शनासाठी। पहिले इथे आता रूम विचारू आपल्याला भक्त निवासमध्ये भेटते का। रूम भेटलेली आपल्याला। आता नाव वगैरे लिहून तिकडे द्यायचं काउंटरला, मग आपल्याला रूम अलाउड करतील। चला आता थोड्या वेळ दर्शनाला जाऊ। गजानन महाराजांचे दर्शन झालेले आहेत खूप छान पद्धतीने। मध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून मी लांबून तुम्हाला झूम करून दाखवतोय। जय गजानन महाराज की जय। गण गण गणात बोलते। हर हर महादेव, भोलेनाथ सबके साथ। दर्शन झालेलं आहे आमचे आता सकाळ सकाळी। मध्ये मोबाईल त्यावेळेस आम्ही नेला नव्हता, बाहेर ठेवलेला, त्याच्यामुळे आता बाहेरून तुमचं हर हर महादेव, भोलेनाथ सबके साथ। चला मित्रांनो, दर्शन झालेले आहे। सकाळचे 5:30 वाजलेत। आता आपण इथून पुढे नगर साईडला जाणार आहे। तर थोड्या वेळात तुम्हाला मी व्हिडिओ दुसरा स्टार्ट करतो। हा कालचा व्हिडिओ आहे, हा इथेच एंड करतो आणि आता पुढच्या व्हिडिओ मध्ये परत भेटूया। चला बाय।